हॅलो मित्रांनो, तर आज बनवायचे होते तुरीच्या दाण्यांचे वडे. तर तुरीच्या शेंगामधले दाणे काढण्यासाठी बघा जन्नत होती आणि सरूबाई होती आणि जानू होती आणि मी होती. मी तर तुरीच्या शेंगा शिलायची ठेवली आणि दाणेच खायला लागली. तर आमच्या इकडं खरं सांगू का, तुरीच्या शेंगा निघल्या की तुरीच्या शेंगा उकडलेले खातात, तर तुरीच्या दाण्यांची आमटी बनवतात, तर आरंभ बनवतात आणि भाजी बनवतात. तुरीच्या शेंगा खाऊ खाऊ तर आम्ही बोर होऊन जातो. मग तुरीच्या शेंगदाण्यांची पेस्ट वगैरे बनवून झाल्यानंतर छानपैकी त्याच्यामध्ये मिरची, टमाटर आणि लसणाचा पाला बारीक-बारीक करून टाकून घेतला. मग पेस्ट वगैरे झाल्यानंतर म्हटलं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन टाकून सानी मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि थोडा हिरवी मीठ टाकलं. हिरवी मीठ आणि टाकून झाल्यानंतर मग मी चांगला एकत्र करून घेतला. पेस्ट एकत्र झाल्यानंतर मस्तपैकी छोटे-छोटे गोले करून झाल्याने वडे टाकले. तर हे रेसिपी मी आज पहिल्यांदा बनवत आहे, पण वडे खूप छान लागतात त्याचे. तुम्ही पण ट्राय करून बघा. मग तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे. तर वडे बघा कसे झालेत, तर वडे खूप छान लागतात. तुम्ही पण ट्राय करून बघा.